चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी 20 या दिवशी आलेला आहे स्वामींचा प्रकट दिन। या दिवशी शुक्रवार आहे आणि मी खरंच सांगेल की स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भरभरून सेवेकरांनी सेवांना सुरुवात केलेली आहे। आता भरपूर सेवेकरी आहे ज्यांनी आधीच प्रकट दिनानिमित्त 21 दिवसाच्या सेवेला सुरुवात केलेली आहे। आता खूप जण असे सुद्धा आहे की ज्यांना 21 दिवसांची सेवा खूप उशिरा कळाली की बा आपल्याला सेवा करायला पाहिजे होती पण तारीख निघून गेली, आता 21 दिवसाची आपल्याकडून सेवा होणार नाही। किंवा काही जण असे सुद्धा आहेत की बा संकल्पयुक्त 21 दिवसाचं पारायण करायचं होतं पण तेवढे दिवसाचा नियम पाळणं आम्हाला शक्य होणार नाही आहे, गावाला जायचं आहे किंवा इतर काही कार्यक्रम आहेत किंवा इतर काही कारण आहेत, त्यामुळे आम्हाला 21 दिवसांची सेवा करायला जमलं नाही। आणि सोबतच तुम्हाला जर 21 दिवसांची सेवा संकल्पयुक्त कुठल्याच सेवा करायला जमल्या नसतील तर नक्कीच मी सांगेल की नाराज होऊ नका। अजून एक संधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज दिलेली आहे समजा किंवा दत्त महाराज दिलेली आहे असं समजा। आणि आता आपल्याला येत्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त 11 दिवसांची सुद्धा तुम्हाला सेवा करता येणार आहे। 11 दिवसाची असेल, 7 दिवसांची असेल किंवा 5 दिवसांची असेल किंवा 1 दिवसाची का असेना, पण नक्कीच आपल्याला प्रकट दिनानिमित्त काही ना काहीतरी छोट्यात छोटी मोठ्यात मोठी सेवा करायचीच आहे। कारण की आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत, सेवेकरी आहोत, तर नक्कीच आपल्याला त्यांच्या म्हणतात ना किंवा एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी किंवा काहीतरी कारणास्तव आपल्याला काहीतरी सेवा त्यांच्या चरणी रुजू करायचीच आहे। कारण की स्वामी समर्थ महाराज ब्रह्मांड नायक आहेत आणि जेव्हापासून आपण त्यांना गुरु केलेला आहे त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत, खूप साऱ्या गोष्टींचा अनुभव आलेले आहेत। किंवा आपलं जर मागं वळून बघितलं तर आयुष्य काय होतं आणि आता मार्गात आल्यावरती सेवेनी पारायणाने काय आता आपलं आयुष्य खूप चांगलं झालेलं आहे कितीतरी पटीने हे तुम्हाला नक्कीच कळणार आहे। आणि त्याच्यासाठीच आपल्याला तुम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काहीतरी सेवा नक्कीच रुजू करायची आहे। आणि हो, आता ही सेवा म्हणजे आपला 11 दिवसांची सेवा नेमकी आपल्याला किती तारखेपासून सुरू करायची आहे त्याबद्दल संपूर्ण तुम्हाला आजचे व्हिडिओ देणार आहे। आणि 11 दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या सेवा तुम्हाला करता येणार आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती देणार आहे। त्यामुळे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, सर्वप्रथम स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भरभरून सेवेकरांनी सेवांना किंवा इतर जे काही पारायण असेल त्यांना सुरुवात केली आहे। पण आता खूप जण असे सुद्धा आहेत की ज्यांना नाही जमलं, काहीतरी लग्न कार्य होते किंवा इतर काही गोष्टी होत्या जेणेकरून आम्हाला त्या 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात करता नाही आली। तर नक्कीच मी सांगेल की जर तुम्हाला आता 11 दिवसांची सेवेला सुरुवात करायची इच्छा असेल तर नक्कीच आज व्हिडिओ पाहिला की आजपासूनच सेवेला सुरुवात करा। मी खरंच सांगेल, कारण की जर तुमची येत्या 10 मार्च पासून ते 20 मार्च ही 11 दिवसांची सेवा असणार आहे। परत सांगते 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 हे 11 दिवस होणार आहेत। या 11 दिवसांची परत सांगते 10 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत आपल्याला 11 दिवसांची सेवा करता येणार आहे। आज तारीख आहे आपली बघायला तर 5 मार्च आहे। त्यामुळे जर या 11 दिवसामध्ये 10 तारखेपासून ते तुमचं 20 तारखेपर्यंत जर तुमचं मासिक धर्म किंवा इतर काही गोष्टींमुळे तुम्हाला बाहेर जाणं होणार असेल 1-2 दिवसासाठी किंवा काही कार्यक्रम असेल तर नक्कीच मी सांगेल की आजपासूनच या सेवेला सुरुवात करा, जेणेकरून तुमची 11 दिवसामधले जे काही दिवस तुमचे थोडेफार गॅप पडणार आहे तो तुमचा भरून निघेल। म्हणून सांगते की आणि त्यासाठीच लवकर व्हिडिओ टाकते आहे तुमच्या समोर की जेणेकरून तुम्हाला जर तुम्हाला लवकर कळेल सुद्धा की आपण 10 तारखेपासून नक्कीच 11 दिवसांच्या सेवेला सुरुवात करू शकतो। हे एक झालं। आता ज्यांनी कुणी आता समजा आज सेवेला सुरुवात नाही केली किंवा 10 तारखेला सुरुवात केली 11 दिवसांच्या सेवेला आणि अचानक काहीतरी गावी जावं लागलं, मग त्या दिवशी सेवा नाही झाली, मग आपण काय करायचं, तर मी परत सांगेल, खूप जणांना सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगित आहे, जर तुमचं संकल्पयुक्त पारायण चालू असेल 11 दिवसांचं किंवा 21 दिवसांचं आणि त्यामध्ये जर तुम्हाला अचानक गावाला जावं लागलं 1 दिवसासाठी किंवा 2 दिवसासाठी जावं लागलं आहे तर मी नक्की सांगेल की आता 2 दिवसाचा जी काही सेवेचा गॅप पडलेला आहे तो तुम्ही नंतर परत आल्यावरती तुम्ही कंटिन्यू सेवा चालू करणार। मग आल्यानंतर 2 दिवसामध्ये 2-2 पार्ट कंटिन्यू करायचे, जे गॅप पडले आहेत ते 2 पार्ट समोरच्या दिवसामध्ये ऍडजस्ट करायचे, जास्त एक्स्ट्रा पार्ट करायचे, जेणेकरून तेवढे दिवसांचे ते काही पार्ट आहेत ते तुमचे पूर्ण होतील। अजून एक गोष्ट, जर तुम्हाला 20 तारखेला प्रकट दिन आहे त्या दिवसापर्यंत जर तुमचे पारायण पूर्ण नाही झाले, समजा काही बाय चान्स समजा नाही झाले तुमचे, तर काही मन नाराज करायचं नाही। थोडे समोर गेले दिवस प्रकट दिनाच्या पुढे 2-3 दिवस जर गेले आपले पारायणाचे तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। 20 तारखेच्या आधी जरी तुमचं पारायण संपलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। आणि कसं असतं, खूप लोकांना इच्छा असते की नाही 20 तारखेला प्रकट दिन आहे स्वामींचा, त्या दिवशी आपली पारायणाची सांगता व्हावी, उद्यापन व्हावं, सगळं काही व्हावं असं खूप लोकांची इच्छा असते। पण जर नाहीच जमलं बाय चान्स, कारण की कसं आहे काही गोष्टी आपल्या हातात नसतात, काही घडणाऱ्या गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे सांगून येत नाही त्या गोष्टी,
म्हणून सांगते की बा जर नंतर जरी झालं पूर्ण पारायण 20 तारखेनंतर तरी सुद्धा चालेल, आज झालं तरी सुद्धा चालेल. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला काही काठी घेऊन शिक्षा नाही करणार की बाबा तू त्या दिवशीच का नाही समाप्ती केली, असं काही होणार नाही आहे. त्यामुळे मनामध्ये शंका आणायची नाही. फक्त निस्वार्थ भावनेने, श्रद्धेने, विश्वास ठेवून छोट्यातली छोटी सेवा सुद्धा आपल्याला करायची आहे आणि त्याच्यामध्ये कुठलेही अशी मनामध्ये भीती बाळगून सेवा करू नका. बस एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि टेन्शन घेऊ नका सेवांचं. मग फक्त निस्वार्थपणे ती सेवा करा, विश्वास ठेवून सेवा करा. करता आणि करिता स्वामी समर्थ महाराज आहे ते तुमच्याकडून व्यवस्थितपणे करून घेतील. त्यांची इच्छा आहे ना, तर मग नक्कीच तुमच्या नशिबात ते पाठ असतील आणि ती सेवा सुद्धा असणार आहे. तर आता मंडळींनो, 10 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत आपल्याला कुठला सेवा करायची आहे ते बघूयात. सर्वप्रथम ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण. ज्यांना 21 दिवसांचे पारायण करणं शक्य झाले नाही त्यांनी 11 दिवसांचे 11 पाठ जरी केले तरी सुद्धा चालेल. त्यानंतर 7 दिवसांचे 7 पाठ जरी केले संकल्पयुक्त तरी सुद्धा चालेल. 5 पाठ केले 5 दिवसामध्ये तरी सुद्धा चालेल. किंवा 1 दिवसीय पाठ जरी केला तरी सुद्धा चालणार आहे. किंवा तुम्ही आता या 11 दिवसामध्ये किंवा तुम्ही 11 दिवसामध्ये तर बघायला गेलं तर तुम्हाला पारायण जर शक्य झालं यथाशक्ती तुम्ही सुद्धा पारायण करू शकता. म्हणजेच कसं की बा मला एवढे दिवस जमणार नाही, तुम्ही तुमच्या मनाने संख्या ठरवा की मी एवढे दिवस पारायण करणार आहे, पण तेवढं पारायण मी करणारच, तुम्ही करून घ्या माझ्याकडून स्वामी समर्थ महाराज, असं म्हणून तुम्ही ती यथाशक्ती सुद्धा पारायण करू शकता. असं नाही की 11, 5, 7 असं पाहिजेच. पण आपण कसं असतं एक विशिष्ट संख्या असते ना, त्या संख्येमध्ये जर पारायण केलं ना तर आपल्याला सुद्धा बरं वाटतं आणि एक आपल्याला ऊर्जा सुद्धा मिळते, म्हणून सांगते आहे. आता 11 दिवसाचं पारायण करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगितलं की स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण नक्कीच करावं. अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे, आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे, म्हणून सांगते आहे नक्कीच. आता श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पाठ करताना 11 दिवसामध्ये तुम्ही खरं सांगेल संकल्पयुक्त पारायण करा किंवा विना संकल्प करा तरी सुद्धा चालेल, पण नक्कीच काही ना काही सेवा नक्कीच रुजू करा. आता श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ म्हणजे काय, तर एका दिवसात 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्ये पूर्ण वाचणे, एकाच जागी बसून, त्याला म्हणतात एक पाठ पूर्ण होणे एका दिवसातला. अशा पद्धतीने तुम्हाला पाठ करायचा आहे. आता ज्यांना लहान बाळ आहे किंवा इतर काही समजा अडचणी आहेत जेणेकरून ते 1 ते 21 अध्याय म्हणजे जवळपास 1.5 तास, अर्धा तास, 1.5 तास बसायला आपल्याला कंटिन्यू जमणार नाही, आणखी लहान बाळ किंवा इतर काही गोष्टी असतील, उठावं लागते मध्ये, तर काय करायचं, सकाळी 7 अध्याय 21 अध्यायामधले, दुपारी 7 अध्याय 12:30च्या नंतर आणि संध्याकाळी 7 अध्याय, असं 7-21 म्हणजे एक पाठ टप्प्याटप्प्याने एका दिवसात पूर्ण होईल. एवढी सुद्धा तुम्हाला मुभा देतो आहे, कारण की लहान बाळ असतं, इतर सुद्धा गोष्टी असतात, कॉमन फॅमिली असते, एका ठिकाणी तेवढा वेळ बसून शक्य होत नाही, काही जणांना आजार पण आहे किंवा इतर काही व्याधी असतील, तर नक्कीच असं सुद्धा तुम्ही करू शकणार आहात, तर नक्कीच करायला हरकत नाही. पण हे खूप जास्त प्रभावी पाठ आहे आणि खूप जास्त प्रिय ही सेवा आहे स्वामी चरित्र सारामृताची, त्यामुळे नक्कीच ही सेवा करायला विसरू नका. हे झालं. त्यानंतर आहे तुम्ही आता मी म्हटलं की तुम्ही थंबला बघितलं की दत्त महाराज सेवा म्हणजेच काय, तर दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज हे काही वेगळे नाही आहेत, हे दोन्ही स्वरूप एकच आहेत, हे दोघं जण काही वेगळे नाही आहेत. त्यामुळे तुम्ही दत्त महाराज सेवा जरी केली 11 दिवसामध्ये, 7 दिवसामध्ये, 5 दिवसामध्ये तरी सुद्धा चालणार आहे. ती सगळी सेवा स्वामींच्या चरणी रुजू होणार आहे. स्वामीमध्येच बघायला गेलं तर स्वामींच्या मूर्तीमध्ये सर्व स्वरूप देवी देवतांचे सामावलेले आहेत, असं कुठलंच वेगळं नाही आहे. तुम्ही ज्या कुठल्या देवतांची सेवा करताल, पूजा करताल, पारायण पोथी करताल, नामजप करताल, ते सगळं काही स्वामींच्या चरणीच रुजू होणार आहे. म्हणून सांगते आहे की बा तुम्ही दत्त माझी सुद्धा सेवा या काळामध्ये करू शकणार आहात. सर्वात प्रभावी म्हणजे दत्त बावणी तुम्ही या 11 दिवसामध्ये 11 वेळेस किंवा तुम्ही यथाशक्ती दत्त बावणी पठण करा. सोबतच तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथातले 14वा अध्याय जे मेरुमणी मानले जातात, 14वा अध्याय आणि 18वा अध्याय हे सुद्धा तुम्ही पठण करू शकता. 11 दिवसामध्ये संकल्पयुक्त करू शकता. आणि अजून एक गोष्ट, 14वा अध्याय का पठण करायचा, जर तुमचा गुरुबळ स्ट्रॉंग नसेल आणि तो स्ट्रॉंग करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही 14वा अध्याय नक्कीच पठण करायचा आहे. सोबतच 18वा अध्याय जर तुमच्या घरामध्ये दरिद्री जाऊन, अलक्ष्मी जाऊन अखंड लक्ष्मी नांदावी आणि सोबत तुमच्या कष्टाचं चीज व्हावं आणि त्याला भरभराट तुमच्या संसारामध्ये व्हावी वाटत असेल तर नक्कीच मी सांगेल की 18वा अध्याय देखील वाचायला हरकत नाही. खूप प्रभावी आहे, खूप लोक वाचतात, काही जण 365 दिवस रोज वाचतात हे अध्याय आणि त्यांना अनुभव सुद्धा आलेले आहेत. लाखोंचे कर्ज त्यांची फिटलेली आहेत या अध्यायाच्या नित्यनेमाने पठणाने. तर नक्कीच ह्या सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. अजून एक आहे की बा घोर कष्टधारण स्तोत्रम, जे तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं 14वा अध्यायाची एक पोथी मिळते बघा 10 रुपयाची, त्याच्या सुरुवातीला तुम्हाला घोर कष्टधारण स्तोत्रम हे भेटून जाईल. अतिशय प्रभावी हे घोर कष्टधारण स्तोत्रम आहे. 11 दिवसामध्ये रोज 11 वेळेस पठण करायचं आहे. आणि कसं असतं घोर कष्टधारण स्तोत्रम,
याच्या नावातच सगळं काही आहे. घोर कष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप घोर कष्ट चालू आहे, संकट अडचणी चालू आहेत, अचानक आलेले आहेत, त्यातून जर मार्ग मिळावा वाटत असेल तर नक्कीच घोर कष्ट धारण स्तोत्रम एक मिनिटाचं म्हणेल मी, 1 मिनिटाचंच हे स्तोत्र आहे फक्त. रोज 11 दिवस 11 वेळेस पठण करा किंवा रोज जरी एक वेळ एकदा जरी पठण केलं दिवसामध्ये रोज 365 दिवस तरी सुद्धा खूप प्रभावी ठरणार आहे. तुमचे घोर कष्ट खरंच त्यातून तुम्हाला मार्ग मिळून ते दूर देखील होण्यास मदत होते. म्हणून या सेवा करायच्या आहेत. सोबतच तुम्ही दत्त महाराजांचं नामस्मरण सुद्धा करू शकता. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा ओम द्राम श्री गुरुदत्ताय नमः किंवा अजून जे काही गुरुदत्तांचे जे काही मंत्रस्तोत्र आहेत किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण तुम्ही चालता बोलता उठता बसता सुद्धा करू शकता. सोबतच तुम्ही फक्त बाकी इथले कुठले पारायण जरी नाही केले, फक्त नामस्मरण म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त जपमाळ जर केल्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांच्या मंत्रांचे तरी सुद्धा चालणार आहे. ती सुद्धा सेवा खूप जास्त मोठी आहे. असं कुठलीच सेवा नाहीये जी की खूप छोटी आहे, खूप कमी असं नाही. सर्व सेवा सर्वश्रेष्ठ आहे स्वामींच्या. फक्त त्या मनापासून श्रद्धेने करा, विश्वासाने करा, अनुभूती येणार म्हणजे येणारच. आता मी तुम्हाला सांगेल की बा तुम्ही संकल्पयुक्त जर या सेवा करणार असाल तर 10 तारखेपासून 11 दिवसांची सेवा सुरू होते. तुम्ही 9 तारखेलाच विनंतीचा नारळ, खडीसाखर, अगरबत्ती स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये ठेवून यायचं आहे आणि ते विनंती करायची आहे की स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज उद्यापासून मी स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत मी 11 दिवसांच्या या सेवा करणार आहे आणि त्या सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. कुठलेही विघ्न त्याच्यामध्ये अडथळे येऊ देऊ नका अशी तिथे विनंती करायची आहे. कारण की आपणास माहितीये करता आणि करिता तुझे एक स्वामी नाता माझे ठेवाता मी पणाची नसेची. त्यामुळे आपल्याला काहीच माहिती नसतं. जे काही घडतं, जे काही होणार आहे, ज्या काही सेवा आपण करतोय ते सगळे करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत, दत्त महाराज आहेत. म्हणून सांगते अशी विनंती करायची. आणि जर जवळपास केंद्र वगैरे काही नसेल तर तुम्ही घरामध्ये स्वामींच्या अधिष्ठानासमोर दत्त महाराजांच्या अधिष्ठानासमोर जरी नारळ ठेवलं विनंतीचं तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर तुम्हाला 10 तारखेला सकाळी सकाळी संकल्प करावा लागेल. संकल्प कसा करायचा आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्या जर माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी सांगेल तुम्हाला. आणि संकल्प करून मग तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आता या सर्व सेवा करत असताना 11 दिवसांच्या किंवा प्रकट दिनांच्या ज्या काही सेवा तुम्ही करत आहात त्याच्यामध्ये मांसाहार कडकडीत बंद, परान्न कडकडीत बंद. अजून एक गोष्ट सांगेल की बा तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये व्यसन वगैरे जे काही आहे ते पण सुद्धा पुरुषांनी घरामध्ये करायचं नाही आहे. होईल तेवढी वातावरण शांत ठेवायचं, होईल तेवढं आध्यात्मिक वातावरण आहे याची काळजी घ्यायची आहे. आता अजूनही सांगेल संकल्पयुक्त जर पारायण असेल तर ब्रह्मचर्याचं पालन करावंच लागेल. विना संकल्प पारायण असेल तुमचं, समजा तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन जर तुमच्याकडून झालं नाही त्यात काळामध्ये तर नक्कीच सकाळी डोक्यावरून स्नान करूनच तुम्हाला ते पूजन करायचं आहे, ते पारायण पूर्ण करायचं आहे. अजून एक सांगेल, खूप जण म्हणतात की ताई माझं पारायण चालू आहे पण मी घरच्यांसाठी नॉनव्हेज घरात बनवून देऊ शकते का, त्यांना खाऊ घालू शकते का? तर नाही, बिलकुल नाही. कारण की तुम्ही सेवा करत आहात, तुमच्या सेवेने घरातलं वातावरण शुद्ध होत आहे. तुमच्या सेवेने, तुमच्या पारायणाने, नामस्मरणाने घरातलं वातावरण शुद्ध होऊन सगळी नकारात्मक एनर्जी, वाईट शक्तींचा नाश होतो आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करत आहात, सकाळी पारायण करणार, संध्याकाळी नॉनव्हेज करून देणार आणि मग त्या नॉनव्हेज घरामध्ये आणल्यामुळे आणि ते केल्यामुळे जी काही नकारात्मक शक्तीचा नाश झाला होता आणि सकारात्मक शक्ती जी वाढली होती घरामध्ये तुमच्या सेवेने ती परत तुमची नष्ट होणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी परत तुमचं तेच चक्र चालू होणार आहे. म्हणून तुमच्या घरातला ऑरा, जी काही म्हणतात ना की बा ऊर्जा, ती पूर्णपणे ती निगेटिव्ह होऊन जाते. म्हणून असं करू सुद्धा नका. सांगा घरच्यांना की बा 11 दिवस थोडं थांबा, 11 दिवसांनी तुम्ही खा, तुम्हाला खायचं असेल ते, पण 11 किंवा बाहेर जाऊन खा तुम्हाला खायचं असेल तर ना. घरात आल्यावर कुठे शिवता-शिवत करू नका, काही करू नका, सरळ सांगा. पण तुम्हाला खरं सांगते, मी चुकीचं काही सांगणार नाही तुम्हाला. कारण कसं आहे, मी म्हणेल की बा ठीक आहे, तुम्हाला बरं वाटावं म्हणून म्हणेल की बा ताई ठीक आहे, तुम्ही सकाळी पारायण करा आणि संध्याकाळी नॉनव्हेज करून द्या. मला एक सांगा, घरामध्ये एक प्रकारे तुम्ही नॉनव्हेज आणलंच ना, ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये त्या शेगडीवर शिजलंच ना आणि ते आणल्यानंतर तुमच्या घरातलं वातावरण तरी चांगलं राहील का? तुम्ही स्वतः समजा हात त्याला लागणारच आहे. मग काय अर्थ आहे त्या सेवेला? तरी त्याच्यापेक्षा सेवा करू नका. फक्त नामस्मरण जरी केलं उठता बसता तरी सुद्धा चालेल. त्या नामस्मरणाने सुद्धा तुम्हाला खूप मोठी ऊर्जा मिळेल आणि तुमचे सुद्धा त्यांचे प्रश्न मार्गी लागू शकणार आहेत. म्हणून फक्त चुकीच्या पद्धतीने नियम मोडून सेवा करू नका. आणि चुकीचं मी पण सांगणार नाही, तुम्ही सुद्धा चुकीचं कुणाचं ऐकून सुद्धा चुकीच्या पद्धतीने सेवा करू नका. दोष लागू शकतात. आणि कुठं असतं, आपण शेवटी काय करतोय, आपण देवाची सेवा करतो आहे, गुरूंची सेवा करतोय, त्यामध्ये चुका होणं हे कर्मप्राप्त नाही आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळे नियम नक्कीच पाळायचे. आपल्याला अजून एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला, या काळामध्ये तुम्हाला या पारायण काळ जे तुमचं चालू आहे त्या काळामध्ये नक्कीच मी सांगेल की बा होईल तेवढं परान्न वर्ज्य करायचं आहे.
ताई मी माहेरचं खाऊ शकते का, इकडचं खाऊ शकते का, तर नाही, तुम्ही संकल्पयुक्त पारायण करत आहात. त्याच्यामुळे मी खरं सांगेल तुम्ही सर्व नियमांना धरूनच फक्त तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता स्वतःच्या पैशाने काहीतरी विकत घेता तर तुम्ही ते परान्न होत नाही, ते तुमचं स्वतःच्या पैशाने घेतलेलं अन्न असतं, त्यामुळे ते परान्न ठरत नाही. अजून सुद्धा काही जर तुम्हाला वाटत असेल, अजून एक गोष्ट, हे 11 दिवसाचं पारायण करत असताना किंवा जेवढे दिवस तुम्ही पारायण घरात करत आहात त्यासाठी कुठलीही वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही आहे. खूप जणांचा प्रश्न येतो म्हणून सांगते की वेगळी पूजा मांडणी करू नका. फक्त देव्हाऱ्यासमोर बसून धूप दीप लावायचं, पारंपरिक पोशाख घालायचे, डोक्यावर ओढणी पदर घ्यायचा, पुरुषांनी सुद्धा पारंपरिक पोशाख घालायचा आणि आसनावर बसून आपल्याला शुचिर्भूत होऊन आसनावर बसायचं आणि तिथे समोर पोथी ठेवायची, तिथे वाचन करायचं. वाचन झालं, आरती वगैरे झाली की मग ती पोथी उचलून आपण जागेवर ठेवू शकतो. आपल्याला वेगळी पूजा मांडणी करायची गरज नाही आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी जर केली तर चालेल, काही हरकत नाही. तर अशा प्रकारे अजून काही प्रश्न असतील आणि अजून एक परत सांगेल की दत्त म्हणजे कुठल्याही सेवा, तुम्हाला ज्या कुठल्या सेवा माहिती त्या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता एका दिवसामध्ये. स्वामी समर्थांचे सुद्धा लिखित नामजप असेल, कुठल्या सेवा असेल, त्या सर्व सेवा तुम्ही एका दिवसात करू शकणार आहात. तर नक्कीच आजची सर्व माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ही माहिती कळेल आणि ते सुद्धा स्वामींची सेवा करू शकणार आहात, करू शकतील. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, प्रश्न शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी नक्कीच 100% उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर अशा प्रकारे व्हिडिओ ते थांबवते. श्री स्वामी समर्थ.